समितीला आमचं काही म्हणणं पण नाही, रुसवा पण नाहीये काही. शिंदे समिती कशासाठी गठीत केली सरकारनं? तुम्ही बलिदान केलेले कुटुंबाचे पैसे रोखल्यावर त्यांच्या नोकऱ्या रोखल्या. इतका द्वेष मराठ्यांविषयी मुख्यमंत्र्याला असावा? फडणवीस साहेब, तुम्ही शहाणे असाल. आमच्या हक्काचा दस्तऐवज आहे, गॅजेटेरियन, त्यांचा अहवाल घ्या आणि लागू करून टाका. आमचं म्हणणं काय आहे, माननीय शिंदे साहेबांच्या समितीकडे आमच्या मागण्या राज्य सरकारकडे, त्याच्यामुळे आमच्या शिंदे समितीवर नाराजी नाहीच. शिंदे समितीला आमचं काही म्हणणं पण नाही, रुसवा पण नाहीये काही. शिंदे समिती कशासाठी गठीत केली सरकारनं? त्यांनी रेकॉर्ड शोधावेत, त्या रेकॉर्डमधून नोंदी शोधून काढाव्या. ज्या नोंदी शोधल्या त्यांचे प्रमाणपत्र देण्यात यावं. ज्यांचे प्रमाणपत्र मिळाले त्यांना व्हॅलिडिटी देण्यात यावी. आणि त्यांनी जे काही काम केलंय त्याचा अहवाल सरकारला सादर केला. तर त्यांनी 58 लाख नोंदीचा अहवाल सरकारकडे दिला. आता आमचं काम शिंदे समिती कशी घेतलं नाही, आमचं काम आता सरकार. मराठा आणि कुणबी एक हा जे आर तुम्ही आता काढू शकता, कारण तुम्हाला आधार आहे शिंदे समितीने दिलेला 58 लाख नोंदीचा अहवाल. राहिला दुसरा विषय, शिंदे समितीनं तातडीनं हैदराबादच्या गॅजेटियरचा अहवाल देणं गरजेचं आहे. 11 महिने झाले शिंदे समिती त्याच्यावरती अभ्यास करते आणि सातारा संस्थान आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटियर देणं शिंदे समितीनं सरकारला देणं आवश्यक. सरकार जर म्हणलं तर 1 मिनिटात अहवाल देते. आम्हाला अशी शंका आहे की शिंदे समितीला अहवाल देवेंद्र फडणवीस साहेब देऊ देत नाही. आमच्या हक्काच्या सरकारी नोंदी असून सुद्धा दिल्या जातात. शिंदे समितीचं हमेशा कौतुक केलं आम्ही. शिंदे समितीने चांगलं काम केलंय, नोंदी शोधल्यात, त्यांचं काय कौतुक करणार. आम्ही का जावं? आमचं काही म्हणणं गरहणच नाही त्यांच्याविषयी. त्यांच्याविषयी ते जर गरहण असतं तर ठीक होतं. व्हॅलिडिटी कोण देत नाही? संजय शिरसाट साहेबांचं मंत्रालयातले अधिकारी हे देत नाहीये. परत ज्या नोंदी सापडल्यात त्याचे कुणबी प्रमाणपत्र कोण देत नाही? महसूल विभागाचे बावनकुळे साहेबाचं मला वाटतं मंत्रालय येते, ते देत नाहीयेत. मग हे जाणून बुजून चालेल. समिती तर नोंदी शोधती, शोधत नसते तर त्यांनी शोधावं. एवढं सांगायसाठी तर जावं का आम्ही त्यांना? फक्त तुम्ही नोंदी शोधा. जर त्या शिंदे समितीला सरकारनं मुदतवाढ दिली, राव ऑफिसच नाही, पुढं काम करायचं शिंदे समितीने? किती एखाद्या जातीच्या गरिबांच्या लेकराला येड्यात काढावं हे पण कळायला पाहिजे. तुम्हाला वाटतं का देवेंद्र फडणवीस साहेब मराठी येडे आहेत, त्यांना काही कळत नाही? तुम्ही समितीला मुदतवाढ दिली हो, पण त्याच्याकडून तुम्ही अहवाल घेतला गॅजेटियरचा, तिन्ही पण नाही घेतला. का नाही घेतला? याचा अर्थ तुम्हाला आरक्षण मराठ्यांना द्यायचं नाही. वाचून झालं ना कदरले ते. ज्यावेळेस त्याच्या तारदड साहेबच होते आधी, त्यावेळेसच समितीचं वाचून झालं होतं. त्याच वेळेस झालं होतं. आता पुन्हा पुन्हा काय वाचायचं का? त्यात वाचायला काय? नोंदी आहेत त्या लागू करायच्या. किती कल्याण करायची सोपी गोष्ट आहे फडणवीस साहेबाकडे. शासकीय नोंदी आहेत, दस्तऐवज नाही म्हणायचं काम नाही कोणाचं. कोणीच नाही अडू शकत. ते द्यायचं नाही म्हणल्यावर याला आडमुठी भूमिका म्हणते. आणि शिंदे समितीकडे आम्ही जाऊन काय म्हणा? त्यांना म्हणा का मागण्या मान्य करा आमच्या? त्यांच्या हातात येते, सरकारच्या हातात येते. आमचं भांडण आणि मागण्या सरकारची. शिंदे समितीकडून जर काही आडमुठेपणाची भूमिका सरकारनं केली नसती असं जर आपण म्हणायचं असलं तर आतापर्यंत त्यांनी अहवाल घ्यायला पाहिजे होते. ज्या सरकारी नोंदी आहेत त्याचा तरी एक भाग झाला गॅजेटियरचा, तो त्यांनी अहवाल स्वीकारून घ्यायला पाहिजे होता सरकार. म्हणजे आम्हाला वाटलं असतं सरकार आडमुठ्या भूमिकेत नाही, शिंदे समितीला काम करू देतो. दुसरं, जो तुम्ही अहवाल 58 लाख नोंदीचा स्वीकारला अहवाल, तो स्वीकारल्याच्यानंतर मराठा आणि कुणबी एक आहे आदेश काढायला पाहिजे होता. का नाही काढला? तुम्ही केसेस का नाही मागे घेतल्या? किती लाखो पोरावर कोटी केसेस केल्या, घेऊ म्हणले का नाही? तुम्ही बलिदान केलेले कुटुंबाचे पैसे रोखल्यावर त्यांच्या नोकऱ्या रोखल्या. इतका द्वेष मराठ्यांविषयी मुख्यमंत्र्याला असावा? इतका द्वेष? शिंदे समिती आत्ता पळती, गठीत झाली कधी? मला वाटतं 2 किंवा 3 जुलैला. आता म्हणजे त्याला 6 महिन्याची मुदत वाढली. आताच कसं काय शिंदे समिती संभाजीनगर आली हो? आम्ही घुमवले कष्ट आम्हाला आताच कसं काय आली? इतक्या दिवसात कमी आली? काय नादी लावायचं आम्हाला? फडणवीस साहेब आम्ही नादी लागत नाही. तुम्हाला वाटत असेल चर्चा करा,
मग शिंदे समिती समजून सांगितलं म्हणजे मागण्या तुमचं आणि खापर शिंदे समिती थोडी टाकाय. तुम्हीच उलट जाहीरपणानं छत्रपती संभाजीनगरमधून सांगतो, फडणवीस साहेब तुम्ही शहाणे असाल, आमच्या हक्काचा दस्तऐवज आहे, गॅजेटेरियन त्यांचा अहवाल घ्या आणि लागू करून टाका. लोक तुमची पाठ थोपटतील. आणखीन संधी गेलेली नाही. मी एकदा जर 27 अंतरवाली सोडली, मी मुंबईत येत असतो आणि कोण अडीत तेही लोकशाही मार्गाने बघत असतो. आणि मराठ्यांना यावेळेस शस्त्र उपसावं लागतंय. लोकशाहीचं पर्याय नाही, शस्त्र उपसावंच लागतंय. जे लोकशाहीचं शस्त्र आहे ते उपसावं लागतंय आणि मुंबईत यावं लागतंय. कोण अडवतंय ते बघतो.